विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. त्यानंतर निष्ठेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर लक्षात घ्या, पोलीस भरती याकरिता आपण सामान्य ज्ञानची सिरीज विद्यार्थी मित्रांनो घेऊन आलो आहोत. यामध्ये एकूण 100 लेक्चर असणार आहेत. डेली सकाळी 9 वाजता विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ होईल. जर सपोज एक्झाम जर डिक्लेअर झाली तर आपण काय करणार आहोत की एका दिवसाला 2 ते 3 व्हिडिओ आपण अपलोड करणार आहोत. एकूण 2500 प्रश्नांचा सराव विद्यार्थी मित्रांनो डेली बेसिसवर आपण करून घेणार आहोत. त्यामुळे सर्वप्रथम चॅनलवर आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील विद्यार्थी मित्रांनो लाईक करा. तसेच लक्षात घ्या, पोलीस भरतीसाठी जर आपल्याला टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर आपल्याकडे एकूण 50 टेस्ट आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये एकूण 25 प्रश्न आहेत. असे एकूण 1250 प्रश्न आहेत. जसा सिलेबस आहे त्यावर आपण या टेस्ट डिझाईन केल्या आहे. त्यासोबत चालू घडामोडीची जर तयारी करायची असेल तर आपल्याकडे जून 2022 ते एप्रिल 2024 आणि मेमध्ये आणि जूनमध्ये जर पुढे एक्झाम गेली तर मे आणि जूनच्या देखील चालू घडामोडी तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. आपल्याला परचेस करायचं असेल तर प्राईज आहे फक्त 149. परचेस करण्याकरिता 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. खेलो इंडिया 2023 स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने किती सुवर्णपदक जिंकले? ऑप्शन आहेत 55, 56, 50 की 60. ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी खाली कमेंट करायचं आहे. तर राईट आन्सर आहे खेलो इंडिया 2023 स्पर्धेमध्ये महाराष्ट्राने ऑप्शन क्रमांक 2 56 सुवर्णपदक जिंकले. नेक्स्ट, रोजगार हमी योजना राबविणारे भारतातील पहिले राज्य कोणते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे रोजगार हमी योजना राबवणारे भारतातील पहिले राज्य आहे. कर्नाटकची कॅपिटल आहे बेंगलोर, झारखंडची रांची, महाराष्ट्राची मुंबई आणि गुजरातची कॅपिटल आहे गांधीनगर. भारतीय नौदलाच्या INS इम्फाळ या युद्ध नौकेचे अनावरण कोठे करण्यात आले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी. ताडोबा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 चंद्रपूर या ठिकाणी ताडोबा अभयारण्य आहे. भारताला सर्वात जास्त कोणत्या देशाची भूसीमा लागली आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 बांगलादेश या देशाची भारताला सर्वात जास्त भूसीमा लाभली आहे. भारतातील पहिला बांबू कॅश बॅरियर कोणत्या राज्यात बसवण्यात आले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र या ठिकाणी. तामिळनाडूची कॅपिटल आहे चेन्नई आणि आसामची कॅपिटल खाली कमेंट करा. बक्सारचे युद्ध पुढीलपैकी केव्हा झाले होते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 22 ऑक्टोबर 1764 मध्ये बक्सारचे युद्ध झाले. संवाद कौमुदी पुढीलपैकी कशाशी संबंधित आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजाराम मोहन रॉय यांच्याशी संबंधित आहे संवाद कौमुदी. क्रिकेट एशिया कप 2023चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 भारत या देशाने क्रिकेट एशिया कपचे विजेतेपद जिंकले आहे. आणि हे विजेतेपद जिंकले तेव्हा भारताचा कॅप्टन कोण होता? खाली कमेंट करा. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कोणत्या जिल्ह्यात आहे? अगदी सोपा प्रश्न आहे. जो महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे त्या ठिकाणी आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक D अहमदनगर. काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक D पीठ या प्रकारची मृदा आढळते. भारतात निर्माण झालेल्या पहिल्या कॉम्प्युटरचे नाव काय? तर ऑप्शन क्रमांक 3 सिद्धार्थी योग्य उत्तर आहे. खालीलपैकी संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे, लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे. तसेच राज्यसभेला स्थायी सभागृह म्हणतात, कारण की दर 6 वर्षांनी त्या ठिकाणी उमेदवार निवडून येतात आणि दर 2 वर्षांनी त्या ठिकाणी नव्यानं उमेदवार विद्यार्थी मित्रांनो येत असतात, त्यामुळे त्याला स्थायी सभागृह म्हणतात. तसेच लोकसभेला विद्यार्थी मित्रांनो दर 5 वर्षांनी निवडणुका होऊन जे पूर्ण जे मंत्रिमंडळ असतं किंवा जे निवडून आले असतात ते बरखास्त होतात आणि नवीन लोक निवडून येतात, त्यामुळे त्याला अस्थायी सभागृह असे देखील म्हणतात. इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे?
राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 शक्तीस्थळ. कितव्या योजना काळात देशात हरित क्रांती यशस्वी झाली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 चौथ्या योजना काळात देशात हरित क्रांती यशस्वी झाली. क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 आशिया हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा खंड आहे. बुल फायटिंग हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे? राईट आन्सर आहे स्पेन. रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 टायबर. पहिला भारतीय भूगोलशास्त्रज्ञ कोण? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 आर्यभट्ट हा पहिला भारतीय भूगोलशास्त्रज्ञ आहेत. जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताच्या आधी येणारा देश कोणता? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 कॅनडा. घाना पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान या राज्यात घाना पक्षी अभयारण्य आहे. राजस्थानची कॅपिटल आहे जयपूर. नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 अकोला जिल्ह्यामध्ये नरनाळा किल्ला आहे. महाराष्ट्राच्या 2011च्या जनगणनेनुसार एकूण साक्षरता किती टक्के आहे? राईट आन्सर आहे 82.91%. श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठ्यावर आहे? राईट आन्सर आहे झेलम. किकियू जमाती कोणत्या देशामध्ये आढळतात? राईट आन्सर आहे केनिया देशामध्ये. तसेच विद्यार्थी मित्रांनो आपणाला सामान्य ज्ञान याकरिता एकूण 4200+ प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात. प्राईज आहे फक्त 99 रुपये. यामध्ये राज्यघटना, इतिहास, भूगोल, समाजसुधारक, अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा अतिमहत्त्वाच्या PDF आहेत. ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कव्हर केले आहेत. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. तसेच चालू घडामोडींचे प्रश्न देखील आपल्याकडे आहेत. जून 2022 ते डिसेंबर 2023 तसेच अपकमिंग जानेवारी फेब्रुवारी हे जे मंथ आहेत त्याचे देखील चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला ॲड करून भेटतील. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. तसेच मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन बँक आपल्याकडे आहेत. यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील. एकूण 31 टॉपिक आहेत. प्रत्येक टॉपिकमध्ये 15 क्वेश्चन आहेत, 30 मार्क. तसेच मिक्स्ड 40 टेस्ट आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. असे एकूण 1800+ प्रश्न 129 रुपयामध्ये भेटतील. तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत. यामध्ये अंकगणित या टॉपिकवर 15 तुम्हाला टॉपिक भेटतील. बुद्धिमत्ता चाचणी एकूण 10 टॉपिक. तसेच हँड रिटन क्वेश्चन आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. असे एकूण 1300+ प्रश्न तुम्ही 129 रुपयामध्ये परचेस करू शकता. तसेच इंग्लिशचे देखील क्वेश्चन बँक आहे. यामध्ये तुम्हाला चॅप्टर वाईज क्वेश्चन सेट, ऑनलाईन टेस्ट असे एकूण 1100+ प्रश्न भेटतील. प्राईज आहे फक्त 129 रुपये. त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी 32, सामान्य ज्ञान 30, इंग्लिश 21 आणि बुद्धिमत्ता 20 असे एकूण 130 टेस्ट आहेत. प्राईज आहे फक्त 249. या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात. प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहेत. टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल. PDF देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात. मल्टिपल अटेम्प्ट आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 10 प्रश्न आहेत. 15 मिनिटे वेळ आहे. त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत. यामध्ये 110 सराव प्रश्नपत्रिका आहेत. त्यासोबत 10 फुल लेंथ टेस्ट, पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण 4000+ प्रश्न तुम्हाला भेटतील. प्राईज आहे फक्त 199 रुपये. प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य, बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व PDFचा गुगल ड्राईव्ह ॲक्सेस विद्यार्थी मित्रांनो भेटेल. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.